नमस्कार फॅमिली. तर आज आपण गवारीचे शेंग आणि मसाला भेंडी अशा दोन भाज्या करणार आहोत आपल्या पद्धतीनं. म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, त्यामुळे आपण आज आपली पद्धत बघा कसे बनवतात ते. पहिले तेल टाकलं, आता जिरे टाकले आणि लसूण टाकला हे बघा. त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतल्या ही गवार. अशी मस्तपैकी तेलात फ्राय करून घ्यायची. लसूण जिरे लसूण टाकून एवढं मग हे लावलं होतं उगवलीच नाही कोथिंबीर. हे बघा थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे वरून आपण. चांगली तेलात फ्राय होऊ द्यायची. थोडंसं मीठ टाकून हे बघा चांगली तेलात जरा फ्राय झाली ना, मग त्याच्यात मसाला टाकून घेऊ आपण. मसाला आणि हळद, थोडीशी हळद नॉर्मल टाकायची. असं फ्राय करून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. त्याच्यामध्ये एक 5 मिनिटं चांगली फ्राय करून घ्यायची. परत त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडासा लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार. आता 5 मिनिटात तयार होते मित्रांनो. आपण पाहू आता 5 मिनिटांनी कशी भाजी होती काय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण भेंडीची भाजी करू. जिरे मोहऱ्या हा लसूण वाटून टाकलेला आहे, कढीपत्ता कोथिंबीर. त्याच्याकडे लक्ष लेकर काय मग बाई, तुला एक दिवस 12 महिने यायचं असतं पोरांचं. बघा व्यवस्थित आपण कढीपत्ता कोथिंबीर लसूण जिरा मोहरी तेलात भाजून घ्यायची. आणि त्यानंतर आपण ते व्यवस्थित भाजलं ना, भेंडी टाकायची. बघा भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली. चांगली भेंडी टाकून घेते मी सगळी. व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ. हे बघा चांगली अशी फ्राय करून घ्यायची. पण 5 मिनिटं चांगली अशी फ्राय करून घेतली ना, त्यात पण मसाला मीठ चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कुट्टा थोडासा टाकायचा, थोडीशी हळद, आपल्या चवीनुसार मीठ आणि मसाला आपण वापरू शकतो.
ही हळद, हे बघा अशी मस्तपैकी आपली गवारीची शेंग रेडी झालेली आहे. हे बघा एकदम व्यवस्थित फ्राय केल्यामुळे व्यवस्थित शिजून झालेले आहे. आपण आता बंद करणार आहोत. या जेवायला सगळे. हे बघा असं वरतून थोडं तेल टाकलं ना भेंडीची भाजी अशी मोकळी मोकळी होते, व्यवस्थित खायला पण टेस्ट लागते. थोडंसं एकदम फ्राय झाल्यानंतर वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि परत एकदा असं हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ मिरची टाकलेलं आहे. असं आपल्या चवीनुसार मीठ मिरची टाकायचं, कारण प्रत्येकाला वेगवेगळं लागतं टेस्ट. म्हणजे कुणाला तिखट लागतं, कुणाला नाही का मीठ बरोबर लागतं, तर प्रत्येकाच्या चवीनुसार मीठ मिरची टाकायचं. असं आपण वाफरायला ठेवलेली आहे. ही पण आता 5 मिनिटात तयार होईल. तर 5 मिनिटानंतर मिळू तर हे बघा मस्तपैकी भेंडीची भाजी झालेली आहे. ओके, रेडी झालेली आहे. भेंडी कोणाकोणाला आवडते लाईक करून सांगा. शेअर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.